कंपनी व्यवस्थापनाने लक्ष दिलं पाहिजे एवढं सत्यच आहे, परंतु तुम्ही जर पाहिला तर ह्या ज्या काही अतिरेक कारवाई झाल्यात ना, किंवा तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असेल, काही मुलं ड्रग्समध्ये पकडले गेलेली आहेत, काही बॉम्बस्फोटामध्ये पकडले गेलेली आहेत. हे सर्व वेल क्वालिफाईड ज्याला म्हणतात ते असलेले मुलं आहेत आणि यांचे वय 22 ते 30च्या दरम्यान आहेत. म्हणून असं हे यंग जनरेशन ज्याला कॅप्चर करणं आणि त्यांच्याकडून अशा कारवाई करून घेणं हा मोठा रॅकेट या ठिकाणी याच्यामध्ये दिसून येतोय. म्हणून पोलीसच्या मार्फत सरकार पूर्ण नियंत्रण ठेवणं आणि यांच्यावर निश्चितच मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निश्चित मोका लावलाच पाहिजे, मोकोका त्यांच्यावर लावलाच गेला पाहिजे, मोकोका लावला पाहिजे. आणि मुलींचे जे छेडछाड झाले त्याच्यासाठी सुद्धा पोस्को लावता आला तर तोही लावला पाहिजे, अशी आमचं सुद्धा इच्छा राहिलं. आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या कार्य ही गोष्ट टाकू. सरकारने काय आता खबरदारी घ्यायला पाहिजे किंवा जी विशाखा समिती असते प्रत्येक कंपनीमध्ये ती असायला पाहिजे. एकतर ती अनेक ठिकाणी नाहीच आहे, जिथे आहे तिथे त्याचं फारसं काम पण होत नाही. हे गुन्हे घडतील किंवा घडायची शक्यता कमी असतात. म्हणून सरकार कधी कधी किंवा तिथलचे असलेले स्थानिक पातळीवरचे जे अधिकारी असतात निश्चित त्यांच्याकडून थोडं दुर्लक्ष होतं, हे मानावंच लागेल. परंतु आता यापुढे ज्या कंपनीमध्ये महिला कामगार आहेत किंवा अधिकारी आहेत त्या ठिकाणी ह्या सगळ्या बाबीवर नियंत्रण हे त्या संबंधित कलेक्टरचं असलं पाहिजे, ही त्याची जबाबदारी आहे. म्हणून कलेक्टर हा त्या विभागाचा प्रमुख ज्याला धरलं जातं त्यांनी आता डोळे उघडे करून या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. काही ठिकाणी ते अधिकारी दिसतच नाहीत. हेच कशाला, बाकी अदर जे ॲक्टिव्हिटीज आपण पाहतो दवाखान्यामध्ये सुद्धा त्यांचे जे कर्मचारी असतात ते दिसत नाहीत. म्हणून आता याला सरकारने गांभीर्याने घेतलेलं आहे आणि मला वाटतं कलेक्टर सुद्धा याच्यावर आता लक्ष ठेवतील. नाशिकमध्ये म्हाडा प्रकरण उघडकीस आलं होतं, त्यामध्ये जी अल्पसंख्याक समाजाला किंवा आपण म्हणायचं समाजाला जी घरं मिळाली पाहिजे 10% ती घरं त्यांना मिळू शकली नाही. त्या प्रकरणामध्ये अनेक अधिकारी यामध्ये दोषी आहेत असा विधानसभेमध्ये सुद्धा मला प्रश्न उपस्थित झाला होता. अजूनपर्यंत अधिकाऱ्यांवर कारवाई होणार या ठिकाणी नाही. या संदर्भामध्ये पूर्णपणे आता माझ्याकडे आजच्या घडेल तर माहिती नसल्यामुळे बोलता येणार नाही. खऱ्या प्रकरणात सुद्धा अनेक अधिकारी सहभागी आहेत. अधिकारी जात असल्यामुळे प्रचार प्रसार झाला असं म्हटलं जातं आणि अधिकाऱ्यांनी प्रचार प्रसार जास्त केला आणि त्यांना पण ते घेऊन आले असं म्हटलं जातं. मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगतोय की खरात प्रकरणाला अत्यंत गांभीर्यपूर्वक घेतलं पाहिजे. ही जी एकमेकाच्या विरोधात चिखलफेक चालली ही चिखलफेक थांबवा. खरात प्रकरणाला कमी पडेल किंवा तो खरात प्रकरणाला कमजोर करेल असं कोणतंही वक्तव्य करू नका. हा अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेले गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये काही मोठ्या व्यक्तींची नावं येत आहेत, अधिकाऱ्यांची नावं येत आहेत, व्यापाऱ्यांची नावं येत आहेत. आणि मग जर यांना सर्वांना जर त्या याच्यामध्ये चक्रव्यूहात आणायचं असेल, त्याचा तपास जर पूर्णपणे होऊ द्यायचा असेल तर आपण सरकारला सहकार्य किंवा पोलिसाला सहकार्य केलं पाहिजे. खरात कोणत्याही प्रकरणामध्ये बाहेर येणार नाही याची काळजी सरकार घेते, पोलीस यंत्रणा घेते. म्हणून मला आता कोणता अधिकारी आहे, कोणता मंत्री आहे, कोणी खासदार आहे, आमदार आहे किंवा व्यापारी आहे, यांना कुणालाही जेव्हा ती यादी पुढे येईल त्या टायमाला सरकार त्यांच्यावर कारवाई करेल. कोणालाही सोडल्या जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. मागच्या काही दिवसांपासून बारामतीची निवडणूक लक्षात आलं तर काँग्रेसने आता माघार घेतलेली आहे. थोडंसं माघार घ्यायला काँग्रेसने उशीर केला असं वाटतं. उशीर नाही. काँग्रेसने अशा निवडणुकीमध्ये मुळामध्ये एक वेगळी लाट आहे. ती अजितदादाचा झालेला मृत्यू हे बारामतीकरांच्या मनावर झालेली ती जखम आहे. आणि अशा वेळेला राजकारण बाजूलाच ठेवून जसं आपण आर पाटला संदर्भात केलं होतं त्याच पद्धतीने हे राजकारण बाजूला ठेवून आपण बिनशर्त सुमित्रा वहिनीला निवडून आणायला पाहिजे होतं, ही सगळ्याची भूमिका होती. मला वाटतं काँग्रेसने सुद्धा आता जर पाठिंबा काढलाय तर त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करू. आणि अशा घटना ह्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेतेबाबत घडल्या तर आपण सर्वांनी एकत्रितपणे ही आपली असलेली महाराष्ट्रीय संस्कृती दाखवून दिली पाहिजे. मला वाटतं आता सुमित्रा वहिनी चांगल्या पद्धतीने राजकारण करू शकतील आणि त्यांना सुद्धा बारामतीकर खऱ्या अर्थानं अजितदादाला जी श्रद्धांजली द्यायची होती ती या माध्यमातून ते देतील. मागच्या काही दिवसांपासून आपले नेते एकनाथ शिंदे साहेब हे पक्षामध्ये फेरबदल करणार आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे. काही आपल्याला या संदर्भात
किंवा काय नेमकं होणार आहे ते? एक लक्षात घ्या, कोणताही पक्ष असेल, पक्षामध्ये काम करण्याची एक पद्धती असते आणि आमच्याकडे एकनाथ शिंदे साहेब हे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना सर्वांनी आम्ही मिळून दिलेले अधिकार आहेत. कुणाला कोणत्या पदावर ठेवायचं, कुणाला कोणत्या पदावरून काढायचं, कुणाला आणखीन काय वर्णी लावायची आणि कोणती निवडणूक लढवायची, कुणाला तिकीट द्यायचे, हे सर्व बाबीचे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना. आणि पक्ष मजबूत होण्यासाठी जर त्यांनी कोणताही निर्णय घेतला, मग तो किती चांगला असो की कडवट असो, त्याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा द्यायचा, हे आमच्या पक्षाचं सूत्र आहे. हा पक्ष शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालतो. शिवसेना प्रमुख सुद्धा कधीही त्यांनी अशी हायगाई केली नाही. तुम्हाला माहिती असेल, मनोहर जोशींचा राजीनामा घ्यायला एका शिवसैनिकाला पाठवलं होतं. ही ताकद शिवसेना प्रमुखाची होती आणि त्यांचे जर आम्ही विचार घेऊन पुढे चाललो असेल तर ती ताकद आमच्या एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे आणि ते जे निर्णय घेतील ते आम्हा सर्वांना मान्य आहेत. म्हणून पक्षवाढीसाठी जे जे करता येईल ते शिंदे साहेब करतात. त्यांचं आम्ही सगळेजण स्वागत करतो. म्हणजे काय होणार नेमकं फेरबदल म्हणजे काय? फेरबदल वगैरेचा प्रश्न येत नाही. प्रत्येकाला त्यांनी हिंट दिलेली की तुम्ही काम करा, पक्ष वाढवा. सत्ता ही पक्ष वाढवण्यासाठी कामं आली पाहिजे, लोकांची कामं करण्यासाठी कामं आली पाहिजे, लोकांमध्ये मिसळण्यासाठी कामं आली पाहिजे, पदाधिकाऱ्याची कामं झाली पाहिजे आणि पक्षाला मजबूती आली पाहिजे. हा त्याच्या मागचा विचार आहे. असं सांगून कुणाला तातडीने बदलणं वगैरे असं नसतं. तो निर्णय घ्यायला एक सेकंदही लागत नाही. शिंदे साहेब ज्या दिवशी निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करायचा असतो. एवढाच फक्त त्यातला मतदार्थ आहे. काही मंत्रिपद देखील जाईल, काही मंत्र्यांची मंत्रिपद देखील जातील अशी चर्चा आहे. हो, मंत्रिपद काय अमरपट्टा आहे का? काही लोकांना संधी पण द्यावं लागते, काही लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वही करावं लागतं. हा पक्ष चालवताना सगळ्या बाबीचा निर्णय हा घ्यावाच लागतो. कोणता पक्ष आहे की ज्याच्यामध्ये कधी चेंजेस होत नाहीत? सगळ्या पक्षामध्ये होतं. परंतु पक्ष वाढत असताना जर चांगलं काम होत असेल तर त्यासाठी त्यांनी त्या कार्यकर्त्याला सहकार्य करण्याचं किंवा त्याला उचलण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतात. आजही तुम्ही पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये तळागाळातला माणूस हा शिंदे साहेबांशी कनेक्ट होतो. मुख्यमंत्री असताना सुद्धा 4-4 वाजेपर्यंत जागणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलेला आहे. म्हणून अशा या संघटनेच्या कामामध्ये मुख्यमंत्री साहेब कुणाला माफ करणार नाहीत. जो निर्णय घ्यायचा ठामपणे घेतील. साहेब आला पण नाशिकमध्ये आला, मागच्या आठवड्यामध्ये सुषमा अंधारे नाशिकमध्ये आले होते आणि दीपक केसरकरांवरती गंभीर आरोप केलेले आहेत. या सगळ्या अशोक प्रकरणामध्ये दीपक केसरकरांचे आर्थिक व्यवहार आहेत ते तिथे अनेक वेळा केलेले आहेत. अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला. मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की तुम्ही पोलीस होऊ नका, तुम्ही यंत्रणा बनवू नका. तुमच्याकडे असलेली माहिती पोलिसांना द्या. आरोप प्रत्यारोप राजकीय धुळफेक करण्याची ही वेळ नाही आहे. हे प्रकरण एवढं गंभीर आहे, याची दखल महाराष्ट्रातच नाही तर आपल्या देशभर याची चर्चा आहे. म्हणून हे प्रकरण लपणारं नाही आहे. हे प्रकरण उघडकीस येईल म्हणजे येईल. याच्यातून कुणालाही वाचवता येणार नाही, मग तो कोणीही असो. हजारो लोक एखाद्याचं भक्त असणं म्हणजे ते गुन्हेगार आहेत असं समजायचं कारण नाही. परंतु असे हजारो भोंदू बाबा, त्यापैकी काही मान्यवर बाबा आज तुम्हाला जेलमध्ये सडतायत. ते कशामुळे सडतायत? त्यांनी केलेल्या पापामुळे. म्हणून जो पाप करेगा वो जेल में जाएगा, ही सरकारचं धोरण आहे. संभाजीनगर करमाडमध्ये एका महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली. पंपावर, इंडियन ऑइलच्या पंपावर काम करणाऱ्या एका महिलेचं. तर त्याचा सीसीटीव्ही पण समोर आलेला आहे आणि त्याला अटक केलेली आहे. सीसीटीव्ही फुटेज अटक केलेली. आता निश्चित आता कारण काय येतात हे सर्व रोजच्या घटना जे घडतात ना, पोलीस त्याचा योग्य तपास करतात. आणि आमच्याकडे सुद्धा या जिल्ह्यामध्ये सगळीकडे सीसीटीव्ही लावल्यामुळं मला वाटतं आता आम्हाला अडचण भासत नाही. आरोपी ताबडतोबीने पकडले जातात. घटना का घडतात, कारण काय असतात, परंतु अशी घटना घडल्यानंतर आरोपी सुद्धा पकडले गेले पाहिजे. हे काम आमचं पोलीस यंत्रणा करते. त्यामुळे येत्या काळात आपल्या पक्षामध्ये आणखी कुणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते. हा सर्व निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. कुणाला बसवणं, कुणाला काढणं किंवा कुणाला आणखी संधी देणं हे सर्व निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेबांचे. म्हणून कधी शिंदे साहेबांनी आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री झाले, त्यांनी सांगितलं मी कार्यकर्ता मोठा आहे, मला सर्वात मोठं जर काही मिळालं असेल तर लाडका भाऊ म्हणून जे मला पद मिळालंय ते सर्वस्व मानतो. अशा विचाराने सुद्धा शिंदे साहेब पुढे पक्ष घेऊन चाललेत. म्हणून त्यांचा निर्णय हा आमच्या सर्वांसाठी बांधील आहे. ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बाबुलेंसाठी 10 पत्र काय नक्की कुठल्या व्यक्ती आणि स्मारक वगैरे बांधणार?
देशवंडीला मी जेव्हा वामनदादा कर्डकांच्या स्मारकाचं भूमिपूजन करायला गेलो होतो त्या टायमाला आमचे सहकारी मंत्री दादा भुसेंनी माझ्याकडे ती मागणी केली होती. त्यांनी सांगितलं की मला या नाशिक शहरामध्ये हे स्मारक बांधायचं आणि त्या ठिकाणी मी घोषणा केली होती की त्यासाठी 2 जणांचे राजाभाऊ बागुल ना बाबूराव बागुलांचं आणि वामनदादाचं असं जॉईंटली या ठिकाणी स्मारक व्हावं अशी त्यांनी माझ्याकडे मागणी केली आणि मी तातडीने त्याला मंजुरी दिलेली. पुढच्या महिन्यामध्ये येत्या महिन्यामध्ये त्याची प्रमाण निघेल आणि काम चालू आहे. जागा शोधण्याचं काम मी फक्त त्यांना सांगितलं की तुम्ही जागा शोधा, कामाला आम्ही सुरुवात करू. 13 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपट ड्रोनद्वारे दाखवलं